नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपलं सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांची PhD ची प्रवेशपूर्व परीक्षा म्हणजे पेट एंट्रन्स ही आलेली आहे आणि याबद्दल डिटेल्स आपण या वेबसाईटवरती जाणून घेऊयात। पहा, ही वेबसाईट आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे। येथे पहा, येथे वेबसाईटवर आल्याच्या नंतर न्यूज अँड अनाउन्समेंट मध्ये आपल्याला जायचं आहे। आपण ऑल बघूयात। यानंतर बघा, नोटिफिकेशन PhD एंट्रन्स एक्झामिनेशन पेट। आता येथे पहा मित्रांनो, कॅन्डिडेट शॅल बी ऍडमिटेड टू PhD प्रोग्राम बाय 2 स्टेज प्रोसेस थ्रू। 2 स्टेज मध्ये ही PhD प्रोग्राम होणार आहे। ॲट द फर्स्ट, आता फर्स्ट ए दिलाय, एंट्रन्स एक्झामिनेशन विच शॅल बी अ क्वालिफाइंग टेस्ट एंट्रन्स। ओके, द एंट्रन्स examination will be of 100 marks। एंट्रन्स किती मार्कची होणार आहे? 100। ती पण आहे मल्टिपल चॉईस टाइप क्वेश्चन MCQs। त्यानंतर बघा, सेकंड पार्ट जो आहे, आता पहिला पेट होणार आहे 100 मार्कांची। दुसरं जे आहे ते पहा इथे, पर्सनल इंटरव्ह्यू ऑफ कॅन्डिडेट क्वालिफाइंग द एंट्रन्स एक्झामिनेशन। जे विद्यार्थी पेट एंट्रन्स पास करतील त्यांची पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यांच्याच बरोबर बघा इथे दिलेलं आहे काय, क्वालिफाइंग एंट्रन्स एक्झामिनेशन आणि कॅन्डिडेट एक्झम्प्टेड फ्रॉम एंट्रन्स टेस्ट। ओके, म्हणजे काय होणार आहे, पेट एंट्रन्स पास करायची आहे। जे विद्यार्थी एक्झम्प्टेड नाही, त्यांच्याकडे सेट नेट नसेल किंवा MPhil नसेल, तर त्यांनी पेट द्यायची आहे 100 मार्कांची आणि त्यानंतर त्यांचा पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे। आणि जर तुम्ही एक्झम्प्टेड कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, फीस भरायची आहे आणि तुमचं डायरेक्ट पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे एक्झम्प्टेड विद्यार्थ्यांचा। आता बघा, जी एंट्रन्स जी होणार आहे आपली, ती यांनी दिलेली आहे 2 पार्ट्स मध्ये होणार आहे। नीट व्हिडिओ पहा। एंट्रन्स टेस्ट पेपर विल हॅव 2 पार्ट्स। 2 भागामध्ये डिवाइड झालेला आहे। ॲट द फर्स्ट आहे रिसर्च मेथोडॉलॉजी, नंबर ऑफ क्वेश्चन्स। रिसर्च मेथोडॉलॉजीचे किती प्रश्न दाखवलेले आहेत त्यांनी? 25 प्रश्न आणि येथे मार्क्स दिलेले आहे 50, म्हणजे एक प्रश्न 2 मार्क। त्यानंतर बघा, सब्जेक्ट स्पेसिफिक म्हणजे आपला विषय, जसं की माझा सायकोलॉजी मास्टर्सला, तर त्याच्याविषयी त्याचे क्वेश्चन्स येणार आहे 25 आणि त्याला मार्क्स आहे 50। आणि या दोघांचं जर ॲग्रिगेट केलं, पाहिलं आपल्याला पेपरचा विचार जर केला, तर आपल्याला इथे दिसतंय की 50 क्वेश्चन्स येणार आहेत आणि त्याला मार्क्स आहेत 100, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क। ओके, त्यानंतर आता बघा खाली पहा, इथे दिलेलं आहे त्यांनी, ऑल क्वेश्चन्स शॅल बी मल्टिपल ऑप्शन और इच करेक्ट आन्सर कॅरीज 2 मार्क्स। आत्ताच बोललोय, नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम। इथे पहा, परत कॉमेंट्स मध्ये विचारता सर निगेटिव्ह मार्किंग आहे का? इथे लिहिले निगेटिव्ह मार्किंग नाही। नेक्स्ट, प्रोव्हाइड दॅट फॉर ऑल सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट बेस्ड ऑन एंट्रन्स एक्झामिनेशन कंडक्टेड बाय युनिव्हर्सिटी वेटेज। आता यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, की पेट एंट्रन्सला 70% वेटेज हे दिलेलं जातं आणि 30% वेटेज हे तुमचं इंटरव्ह्यू किंवा वायवॉसला दिलेलं जातं। यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, आपण हे सविस्तररित्या 70-30 पाहू शकतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून। आता पहा, यांनी काय दिलंय, शेड्यूल ऑफ एंट्रन्स एक्झामिनेशन। एंट्रन्स एक्झामिनेशनचं शेड्यूल दिलेलं आहे, पहा व्यवस्थित पहा। ए, कमेन्समेंट ऑफ फिलिंग ऑनलाइन ॲप्लिकेशन। ऑनलाइन ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहे 10 जुलै 2024 ला। लास्ट डेट ऑफ फिलिंग ऑनलाइन ॲप्लिकेशन, त्याची लास्ट डेट आहे 10 ऑगस्ट 2024। डेट ऑफ ऑनलाइन PhD एंट्रन्स, आता सर्वात महत्त्वाचं आपली पेट PhD ची एंट्रन्स टेस्ट जी होणार आहे त्यांनी दिलंय 24 ऑगस्ट 2024, 24 ऑगस्टला। आणि टेंटेटिव्ह खाली पहा डी, टेंटेटिव्ह डेट ऑफ डिस्प्ले ऑफ रिझल्ट ऑन द युनिव्हर्सिटी वेबसाईट 5 सप्टेंबर 2024 ला हा तुमचा रिझल्ट दिसणार आहे। त्यानंतर बघा, नो सेपरेट सर्टिफिकेट ऑफ रिझल्ट विल बी इश्यू बाय युनिव्हर्सिटी। त्यानंतर खाली बघा त्यांनी दिलेलं आहे, द एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर PhD प्रोग्राम विल बी कंडक्टेड थ्रू सेंटर बेस्ड ऑनलाईन मोड अहमदनगर, नाशिक आणि पुणे। सेंटर बेस होणार आहे ऑनलाईन मोड मध्ये अहमदनगर, नाशिक, पुणे या ठिकाणी। आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पुन्हा एकदा, ड्युरेशन अँड टायमिंग एंट्रन्स टेस्ट। आता टायमिंग पहा,
टायमिंग दिलेला आहे 1 hours 30 minutes, म्हणजेच किती 1.5 तास किंवा 90 मिनिटांचा टाइम दिलेला आहे. आफ्टर लॉग इन बिटवीन, आता बघा किती दरम्यान 10 ते 6च्या दरम्यान 3 बॅचेस. ओके, त्यानंतर खाली पहा स्टँडर्ड ऑफ मिनिमम पासिंग. आता पासिंग बघा किती कशी असते. जनरल कॅटेगरीसाठी 50% किंवा 50% मार्क्स पाहिजे आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 45% इतकं मिनिमम पेटला पास होणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे एलिजिबिलिटी फॉर ॲडमिशन टू PhD प्रोग्राम. आता त्यांनी इथे पहा दिलेलं आहे 1 year or 2 semester मास्टर डिग्री प्रोग्राम, 4 years 8 सेमिस्टर. या पद्धतीने थोडंसं वाचून घ्या. 55% पाहिजे आहेत, परंतु कॅटेगरीसाठी बघा 5% रिलॅक्स दिलेला आहे, म्हणजेच जवळपास 50%. येथे पहा 55% ओपन कॅटेगरीसाठी पाहिजे मास्टर्सला आणि 5% रिलॅक्सेशन हे बाकीच्या कॅटेगरीला. म्हणजे कॅटेगरी जर असेल तर 50%च पाहिजे आहे मास्टर्सला तुम्हाला, आणि जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर 55% इतके मास्टर्सला पाहिजे. त्याच वेळेस तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. आणि NMP 2020चे सुद्धा त्यांनी दिलेले 75 मार्क्स, हे पण तुम्ही एकदा व्यवस्थितरित्या वाचून घ्या. MPhil जर कम्प्लिटेड असेल तर 55% ॲग्रिगेट तुम्हाला पाहिजे आहे, इक्वॅलंट दिलेला आहे. त्यानंतर खाली आपण पाहूयात बघा एक्झम्पशन फ्रॉम अपिअरिंग इन एंट्रन्स टेस्ट एक्झामिनेशन. आता कोणासाठी कोण एक्झाम त्यांनी एक्झम्प्टेड म्हणून ठेवलेले आहे विद्यापीठाने. बघा युनिव्हर्सिटी शाल ॲडमिट स्टुडंट हू क्वालिफाय द फेलोशिप स्कॉलरशिप इन UGC नेट LS UGC CSIR नेट स्लेट गेट व्हॅलिड स्कोर GRF SRF ICAR ICMR डेट DST सीड अँड सिमिलर नॅशनल टेस्ट. बघा यांच्या हे काय आहेत एक्झम्प्टेड म्हणून गणले जातील असं विद्यापीठ सांगतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे फीज. पहा फर्स्ट जे विद्यार्थी फक्त प्लेन पेट एक्झाम देत आहे, ज्यांना एक्झम्प्टेड क्रायटेरिया नाही असे प्लेन देणाऱ्यांसाठी आहे, त्यांच्यासाठी जनरल कॅटेगरीसाठी फीज आहे 1,500 रुपये आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 1,000 रुपये आहे. आता 2 नंबरचा पॉईंट हा आपण पाहू शकतो जे एक्झम्प्टेड आहे, म्हणजेच आत्ताचा जो हा वर्षा एक्झम्प्टेडचा जो क्रायटेरिया आहे त्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्याच्या नंतर ही फीज भरायची. जनरल कॅटेगरीसाठी 1,000 रुपये आणि रिझर्व्ह कॅटेगरी असाल तर 800 रुपये भरायचे आहे. आणि ही सर्व पेमेंट जे करायचं आहे ते ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंगने आपल्याला भरावायचं आहे. त्यानंतर 5 नंबरचा पॉईंट आहे इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग अप ऑनलाईन ॲप्लिकेशन. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत लक्षात घ्यायचं असं विद्यापीठ सांगतं. फर्स्ट आहे की आपली जी ही वेबसाईट आहे www.unipune.ac.in यावरती पहा ही लिंक दिलेली आहे. या लिंकवरती जाऊन आपल्याला ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा आहे. परंतु आता खाली पहा ते म्हणतात की ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदर बघा बिफोर फिलिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म प्लीज चेक द व्हॅकन्सी पोझिशन फॉर ॲडमिशन डिस्प्ले ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईट. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं की तुमच्या अगोदर व्हॅकन्सी पाहून घ्या, विषयाच्या आहे की नाही आहे, किती आहे, कुठे आहे हे व्यवस्थित अगोदर पाहून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म भरा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे कॅन्डिडेट नीड नॉट चूज देअर रिसर्च सेंटर ॲट द टाइम ऑफ फिलिंग अप ॲप्लिकेशन फॉर्म. कॅन्डिडेट नीड नॉट चूज. आता तुम्हाला रिसर्च सेंटर फर्स्ट टाइम फॉर्म भरताना निवडता येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. लिंक द चूजिंग रिसर्च सेंटर विल बी नोटिफाय आफ्टर पेट रिझल्ट. नंतरच तुम्हाला ते दिसेल. रिक्वायर्ड डॉक्युमेंट. आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा आहे डॉक्युमेंट काय काय लागणार आहे कशासोबत ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना काय काय डॉक्युमेंट लागणार आहे. फर्स्ट दिलेला आहे स्कॅन कॉपी मार्कशीट मास्टर डिग्री. ओके, मास्टर डिग्रीचं तुम्हाला काय करायचं आहे स्कॅन कॉपी ठेवायची आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट त्यांनी दिलाय कास्ट सर्टिफिकेट. रिझर्व्ह कॅटेगरी असेल तर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. त्यानंतर पुढचं स्कॅन कॉपी बघा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट स्टील व्हॅलिड स्टील मार्च 2025 पर्यंत असणारं तर असेल तर हे नॉन क्रिमिनल ठेवायचं आहे. त्यानंतर स्कॅन कॉपी ऑफ मेडिकल सर्टिफिकेट बाय सिव्हिल सर्जन. ओके, स्पेशली डिफरंटली एबल कॅन्डिडेट्स. त्यानंतर ई सेक्शन पहा स्कॅन कॉपी ऑफ सर्टिफिकेट इश्यू बाय डिव्हिजनल डेप्युटी कमिशनर वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑर्फन कॅन्डिडेटसाठी. त्यानंतर
पहा खाली अजून काय पाहिजे आहे, जर एक्झम्प्टेड क्रायटेरिया मधून आपण पुढे जात आहेत सेट नेट वगैरे त्यापैकी, तर त्याची एक कॉपी तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट पहा, जनरल इन्स्ट्रक्शन यांनी काही दिलेले आहेत, त्या ही वाचण्याची गरज असते. ते पहा त्यांनी दिले. फर्स्ट दिले, कॅन्डिडेट हु आर इन फायनल इयर क्वालिफाइंग एक्झामिनेशन कोर्स आर अलाउ अप्लाय द पेट एक्झाम. त्यानंतर however the admission of such candidate is subject to their passing or qualifying examination minimum percentage. ओके, आता काय करायचं आहे, आपलं मिनिमम त्यांनी पासिंग क्रायटेरिया जे दिलेला आहे तो आत्ताच मी तुम्हाला म्हटले 50 आणि 55% तो तुम्ही पाहायचा आहे. त्यानंतर पहा, रिझल्ट विल डिक्लेअर. आता नीट पहा, नीट लक्षपूर्वक ऐका. रिझल्ट विल डिक्लेअर ॲज क्वालिफाईड ऑर डिस्क्वालिफाईड ओनली. काही विद्यापीठामध्ये तुम्हाला याचे मार्क दाखवले जातात, पण पुणे विद्यापीठाने सरळ इथे सांगितलंय आम्ही फक्त क्वालिफाईड डिस्क्वालिफाईड इतकंच दाखवू, नो मार्क्स विल बी डिस्प्ले, आम्ही मार्क दाखवणार नाहीत. त्यानंतर पुढचं बघा, अ कॅन्डिडेट कॅन सबमिट पेट एक्झामिनेशन ॲप्लिकेशन फॉर मॅक्झिमम 3 सब्जेक्ट. कॅन्डिडेट पेटसाठी 3 सब्जेक्टसाठी अप्लाय करू शकता. ओनली मॅक्झिमम 3 लेटेस्ट ॲप्लिकेशन ऑन डिफरंट सब्जेक्ट विल बी कन्सिडर. ओके, इन सच एंट्रन्स एक्झामिनेशन फी शॅल हॅव टू बी पेड सेपरेटली. तुम्हाला फीस भरायची आहे. थ्रो कॅन्डिडेट क्वालिफाईड इन द पेट एक्झाम फॉर मोर दॅन 1 सब्जेक्ट सी कॅन बी कन्सिडर फॉर PhD ॲडमिशन 1 सब्जेक्ट ओनली. हे 1 पेक्षा जास्त विषयात जरी तुम्ही पेट पास झालेला असाल तर तुम्हाला ॲडमिशनसाठी फक्त एकच विषय घेऊन पुढे जाता येईल असं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, इन केस ऑफ एनी ग्रेव्हियन्स ऑर डिस्प्यूट द डिसिजन युनिव्हर्सिटी शॅल बी फायनल अँड बाइंडिंग ऑल. जे काही निर्णय सर्व विद्यापीठांनी राखून ठेवलेले आहेत. त्यानंतर बघा, ॲडमिशन to any program does not guarantee hostel facility and any kind financial support वगैरे फेलोशिप वगैरे. म्हणजे फक्त तुम्हाला ॲडमिशन सोबत ह्या गोष्टी दिल्या जातीलच असं नाही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फुलफिल एलिजिबिलिटी कंडिशन ज्या काही गोष्टी आहेत ते एकदा बघून घ्या. त्यानंतर कॅन्डिडेट आर नॉट रिक्वायर्ड सबमिट प्रिंटआउट. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही जो फॉर्म भरणार आहात तो फॉर्म कुठेही जमा करायचा नाही. ओके, त्यांनी व्यवस्थित बघा काय म्हटलंय, कॅन्डिडेट आर नॉट रिक्वायर्ड टू सबमिट प्रिंट आउट ऑफ ॲप्लिकेशन ऑर एनी डॉक्युमेंट टू युनिव्हर्सिटी आफ्टर ऑनलाईन सबमिशन नंतर. ओके, हाऊएव्हर दीज ओरिजिनल डॉक्युमेंट आर टू बी सबमिटेड टाइम ऑफ पर्सनल इंटरव्ह्यू. आता पहा, पेट एंट्रान्सचा जो फॉर्म आहे कुठंच सबमिट नाही करायचं तुम्हाला, परंतु त्याची गरज केव्हा लागणार आहे, त्या फॉर्मची आणि डॉक्युमेंटची गरज पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये लागणार आहे. आता त्यानंतर खाली दिले, इनकम्प्लीट ॲप्लिकेशन किंवा ॲप्लिकेशन विदाउट अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट, ते तुमचं हे धरलं जाणार नाही, कॅन्सल होईल. ओके, कन्सिडर केला जाणार नाही तो फॉर्म. नो रिक्वेस्ट फॉर चेंज एनी इन्फॉर्मेशन सबमिट ऑनलाईन फॉर्म. म्हणजे एकदा फॉर्म भरल्यानंतर काही तुम्हाला चेंज करता येणार नाही. अजून एक सर्वात महत्त्वाचं, हा प्रश्न बरेच जण विचारत असतात, पहा काय, द एंट्रन्स एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन इंग्लिश लँग्वेज. जे एक्झाम कंडक्ट होणार आहे त्याची लँग्वेज त्यांनी दिली इंग्लिश लँग्वेज, इंग्लिशमध्ये होईल. फॉर ऑल फॅकल्टीज एक्सेप्ट, म्हणजे शिवाय म्हणजे काय, किंवा इंग्लिशमध्ये होईल परंतु काही विषयांसाठी मराठीत होऊ शकतं किंवा होणार आहे. पहा, सब्जेक्ट आहे मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत, पाली, फ्रेंच, जर्मन, इकॉनॉमिक, हिस्ट्री, पॉलिटिक्स, फिलॉसॉफी, सायकोलॉजी, सोशोलॉजी, अडल्ट एज्युकेशन आणि फिजिकल एज्युकेशन यांच्यासाठी मराठीत अवेलेबल असेल. आणि या व्यतिरिक्त बाकीचे सब्जेक्ट इंग्लिश लँग्वेजेस एंट्रान्ससाठी असणार आहे. त्यानंतर चेंज इन रिझर्वेशन ड्यू टू पॉलिसी डिसिजन गव्हर्नमेंट फ्रॉम टाइम टू टाइम विल बी ॲप्लिकेबल. ओके, त्यानंतरचं पुढचं बघा, इफ कॅन्डिडेट फाउंड नॉट एलिजिबल एनी स्टेज डिस्क्वालिफाईड. म्हणजे कोणत्याही स्टेजला जर तुम्ही एलिजिबल नसाल किंवा काही जर नॉट एलिजिबल दिसाल तर डिस्क्वालिफाईड केलं जाईल सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा, महत्त्वाचं, कॅन्डिडेट फ्रॉम रिझर्व कॅटेगरी अदर दॅन महाराष्ट्राच्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांना ॲज अ ओपन म्हणून गृहीत धरलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ॲडमिशन इज प्रोव्हिजनल सब्जेक्ट टू कंडिशन ऑन फुलफिलिंग एलिजिबिलिटी क्रायटेरिया आर कमिटी अप्रुव्हल. त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्यानंतर स्टुडंट आर ॲडवाइज टू व्हिजिट वेबसाईट फ्रिक्वेंटली फॉर डिटेल्स. पुढील माहितीसाठी किंवा अपडेटसाठी आपण वेबसाईटवर व्हिजिट करायला पाहिजे वारंवार. व्हॅकन्सी पोझिशन फॉर PhD आर लाईकली टू बी चेंज. जे व्हॅकन्सी आहेत ते चेंज होऊ शकतात असं त्यांनी सांगितलंय. स्टुडंट ॲडमिशन्स आर डिपेंडंटली ऑन अवेलेबिलिटी ऑन रिसर्च
सेंटर और रिसर्च गाईड यानुसार आपल्याला ॲडमिशन अवेलेबिलिटी दिसेल. त्यानंतर बघा ॲडमिशन विल कन्फर्म आफ्टर व्हेरिफिकेशन ऑनलाईन डॉक्युमेंट रिसर्च सेंटर कन्सर्न. ओके, आफ्टर व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट eligible candidate will be call interview and ratio 1:3 based on category wise and number wise seat available. After the examination admission process will take place, only research center and research guide are available. आणि त्यानंतर लास्ट ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस विल बी ट्रीट कंप्लीट ओनली आफ्टर रिक्वायर्ड डॉक्युमेंट ॲप्लिकेशन अपलोड हे दिलेलं आहे. आशा करतो मित्रांनो आपल्याला हे व्यवस्थितरित्या समजलं असेल. जर यामध्ये तुमच्या काही त्रुटी असतील, क्युरी असतील तर मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.